हात करताय तुम्ही? सोडा माझा हात. अरे सर, सोडा सोडा म्हणलं ना. काय चालवले तुम्ही? आणि मला वडत इथं कशा पायी आणलं? मला मारुती मामांना अजून त्रास द्यायचा नाहीये. मी ना तुला एक रिक्वेस्ट करतोय. उद्या तू तुझं तोंड बंद ठेवायचं. आधीच तुझ्या मूर्खपणामुळे ना तू खूप गोष्टी बिघडवल्यास आणि त्यांना तुला कळत नाहीयेत. जगाला शहाणं करायचा जो तू ठेका घेतलायस ना तो बंद कर आता. किर्लोस्कर कुटुंबाच्या खाजगी गोष्टींमध्ये तुझी ढवळाढवळ का ग? कोण आहेस तू त्यांची? मोलकरीणच ना? हा पारू, मी तुला वॉर्निंग देतोय. हा उद्या तू दिशा सोबत कोण कोण सामील होतं याबद्दल कोणाला काहीच सांगणार नाहीयेस. वेळ आहे तोवर सावध हो. या सगळ्या भानगडीतून ना तुझा पाय मागे घे. अरे सर, हे समजत तुम्ही मला कशा पायी सांगताय? तुम्ही आधी असे अजिबात नव्हता. मग आता काय झालंय तुम्हाला? ते महत्वाचं नाहीये. हळू बोला. ते महत्वाचं नाहीये पारू. महत्वाचं फक्त एकच गोष्ट आहे. तुला जरी तू खूप हुशार वाटत असली ना तरी शत्रू तुझ्यापेक्षा लाख पटीने हुशार आहे. अगं इथे झाडावरचं एक पान जरी हल्लं ना तरी त्या दिशाला कळतं तिथे. दिशा मॅडमना कळतं? एक मिनिट. दिशा मॅडमना कळतं हे तुम्हाला कसं काय माहिती? म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर असता, तुम्ही भेटता त्यांना. तुम्ही सुद्धा सामील आहात ना दिशा मॅडम सोबत? हरी सर, आज मी अनुष्का मॅडमना आणि दिशा मॅडमना एकत्र बघितले आणि मला खात्री आहे अनुष्का मॅडम दिशा मॅडम सोबत सामील आहे. पण तुम्ही म्हणजे तुमचं काय? तुमचा काय संबंध आहे या समजाशी? अरे सर, हे तुमचं रूप ना मी पहिल्यांदाच बघतेय. एक मिनिट. अरे सर, तुम्ही त्या दोघींच्या बाजूने आहात आणि म्हणूनच त्यांनीच तुम्हाला इकडे माझ्याकडे परत पाठवले, बरोबर ना? ते तुला काय करायचंय? अरे सर, हळू बोला. मी जे सांगतोय ना ते ऐक. या सगळ्यातून ना बाहेर पड. हा आणि उद्या तुझं तोंड बंद ठेव. हेच तुझ्यासाठी चांगलं राहील. आता येते माझ्या ध्यानात. म्हणजे तुम्ही प्रीतम सरांना मुद्दाम अडकवलात. त्यांना वाचवण्याचं खोटं नाटक करून घरात प्रवेश मिळवलात. आधी दिशा मॅडम बाहेर गेल्या, मग दिशा मॅडम गेल्यानंतर अनुष्का मॅडम आल्या, मग तुम्ही आला. मला हे बी माहित आहे हरीश सर, तुम्ही तिघांनी मिळून नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन केला असता. बाद झाला पारू. मी तुला शेवटचं सांगतोय. तू उद्या जर काही बोललीस ना तर तुझं हे मंगळसूत्राचं सत्य पण बाहेर पडेल. मग तुला हे घर ना कायमचं सोडून निघून जावं लागेल. आणि मग तुझे आदित्य सर आणि तुझी देवी आई यांना तुला कधीच बघता येणार नाही. ह्या समजायचा विचार केलाय मी आधीच. जे होईल ते मान्य आहे मला. माझ्या मनाची तयारी झाली आहे आधीच. उद्या मला हे घर सोडून जावं लागेल, कायमचं. या घरातल्या माणसांसोबतचं माझं नातं संपलं, मान्य आहे मला समजा. पण तुमचा हा घाणेरडा आहे तुम्ही कधीच साध्य होऊ देणार नाही. मी इकडनं गेले तर तुमच्या तिघांचं भांड फोडूनच जाईल. डोकं फिरलंय का तुझं पारू? मूर्खपणा करू नको. एक मिनिट. ते
इथे माझ्यासोबत येऊन बसा ना. मला ना भीती वाटते हो बॉम्बची. या ना प्लीज. या ना प्लीज. अगं मी तुझाच फॉर्म भरतोय. माझा कसला फॉर्म? आता पारू लग्न करून हरीश सोबत जाईल. मग तिच्यानंतर ब्रँड अँबॅसेडर तूच होणार ना. मग तुझा फॉर्म नको भरायला. भरा ब्रँड अँबॅसेडर आत्ताच्या आत्ता भरा फॉर्म. फायनली आमच्या घरात त्यांना समजलं म्हणायचं की ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी योग्य मीच आहे, दामिनी देवी किर्लोस्कर. मला सांगा वहिनी कधी डिक्लेअर करणार आहेत मी म्हणजे दामिनी देवी किर्लोस्कर ब्रँड अँबॅसेडर झाल्याचं? डिक्लेअर कधी करतील? म्हणजे अगदी आत्ता सुद्धा. करा ना मग. करा. काय अडचण आहे? अडचण काहीच नाहीये ग. फक्त आपली जी कोणी ब्रँड अँबॅसेडर होईल म्हणजे मी. हा तर तिच्या जीवाला थोडासा धोका आहे फक्त. म्हणजे आत्ताचा जो बॉम्बस्फोट होता तो तिच्यासाठीच झाला होता ना. कसं आहे ना, आपले जे शत्रू आहेत त्यांनी आपल्या ब्रँड अँबॅसेडरला संपलची सुपारी दिली आहे असं वाटतंय मला. हा नाही मला नको ब्रँड अँबॅसेडर. ते माझं नाव खोटं टाका. मी नाही होणार हो ब्रँड अँबॅसेडर. खोडलं काय माझं नाव? खोडं. मला नाही व्हायचं ब्रँड अँबॅसेडर. हा हरीश, असं का बोलतोय पारुशी? काय काय सुरू आहे इथे? नाही सर, मला ना पारूची खूप काळजी वाटत होती म्हणून तिला भेटायला आलेलो. बाकी काय? पारू, तू ठीक आहेस ना? ओके सर, ती ठीक आहे. आदित्य सर, तुम्ही इकडं कशा पायी आलात? नाही म्हणजे काही काम होतं का तुमचं? पारू, तू इतकी मोठी रिस्क कशी काय घेतलीस का? नाही सर, तसं काही बी नाही. तसं काही नाही काय म्हणतेस पारू? आज मी जो इथे उभा आहे तुझ्या समोर जिवंत, तो फक्त तुझ्यामुळे. माझं अख्खं कुटुंब तिथे शांतपणे झोपू शकतंय, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, ते फक्त तुझ्यामुळे. तू एक मेसेज केला नसता तर काय झालं असतं देव जाणे. तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांचा जीव वाचलाय पारू. थँक्यू. पारू, तू काय मग आमच्या घरासाठी, आमच्यासाठी तुझा जीव धोक्यात घालत आलीस. तू जर तो मेसेज केला नसता तर मला पारू तो स्फोट होणार आहे हे तुला कसं कळलं होतं का? सर सॉरी सर, पारू ना आधीच खूप शॉक मध्ये आहे. सर, ह्या घटनेवर आपण नंतर निवांत बोलूया का प्लीज? म्हणजे तुम्ही आलात ना तेव्हा ऍक्च्युली आमचा एक महत्वाचा विषय चालू होता आणि विषय जरा खाजगी होता. सो प्लीज. I'm sorry. नाही, हरीश यार, मी पण खूप शॉक मध्ये आहे. मला वाटलं पारूशी बोलून काही क्ल्यू मिळेल का, पण इट्स ओके. सॉरी, मी तुम्हाला उगाच डिस्टर्ब केलं. पारू, आपण उद्या बोलूया, ओके? प्लीज कंटिन्यू. आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू. तिकडं नेमकं काय घडलं हे मी उद्या सांगणारच आहे समजांसमोर. ओके, मी वाट बघतोय उद्याची. सॉरी.
भीती दिसते चेहऱ्यावर. चांगलं आहे, घाबरलंच पाहिजे तुम्ही. अजून एक दिवस धीर धरा. उद्या समध्या गोष्टींचा उलगडा होणारच आहे. खरं तर हे मी आदित्य सरांना आत्ता बी सांगू शकले असते, पण मला माहित आहे उद्या जे मी सत्य सांगणार आहे त्यानं माझं अख्खं आयुष्य बदलणार आहे. माझ्याकडे ही शेवटची रात्र आहे आणि ती मला माझ्या मनाप्रमाणे भरभरून जगायची आहे. एका क्षणात समजा संपल. दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमचं सत्य समजांसमोर आणावं तर लागल. मग जरी त्याची किंमत माझं हे मंगळसूत्र असेल. नाही पारू, पण अनुष्का मॅडम लई हुशार आहेत. देवी यांसमोर असंच पुराव्याशिवाय गेले तर माझ्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. यावेळेस मला बी ही लढाई शितापीनं जिंकावी लागल. आता या बिंडोक वाटणाऱ्या पारूची मला हुशारी अनुष्का मॅडम समोर दाखवावीच लागल. तुझ्या भक्तीत कधीच काही कमी पडू दिलं नाही. कायम तू दाखवलेल्या रस्त्यावर चालत आलो. कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही आणि त्याचं फळ म्हणूनच तू आदित्यला सुखरूप ठेवलंस. पण सगळेच जण तू दाखवलेल्या मार्गावर चालतीलच ह्याची खात्री नसते. आणि आता ह्या घरावर वाईट नजर टाकणाऱ्यांना मी शिक्षा देणारच. प्रीतम, प्रिया, तुम्ही देवळात जाऊन या, देवाचा आशीर्वाद घेऊन या. हो. आदित्य, आपण आपल्या शत्रूंना जरा जास्तच सूट दिली ना. पण आता बास. या स्फोटाची सगळी माहिती मला हवी आहे. अगदी बारीक सारीक डिटेल्स सुद्धा मला कळले पाहिजेत. का केलं, कोणी केलं, यात कोण कोण इन्व्हॉल्व्ड होतं, पुढचं प्लॅनिंग काय होतं, हे सगळं कळलं पाहिजे. त्या दिवशी ती दिशा आपल्या घरात येऊन आपल्याला चॅलेंज करून गेलीये. तिला वाटलं असेल की ती जिंकलीये म्हणून, पण तिला अजून माहित नाहीये की किर्लोस्करांनी त्यांची खेळी खेळलीच नाहीये अजून. मॅम, मला ती मुलगी मूर्ख वाटली. आपण कशाला तिला एवढं महत्त्व द्यायचं आहे? जाऊ दे ना. बरोबर आहे तुझं. तिला महत्त्व द्यायचंच नाहीये. तिचं महत्त्व संपवून टाकायचंय. प्रीतम, जाता जाता पारूला पाठवून दे, कारण कालच्या प्रकरणानंतर तिची भेट झाली नाहीये. होय, मी बोलवतो पारू. आई,
या येळी संकट माझ्या एकटीवर नाही, माझ्या अख्ख्या कुटुंबावर आहे. मला या वाईटासोबत लढायची शक्ती दे. मला माहित आहे मी जे करणार आहे ते माझ्या किर्लोस्कर कुटुंबाच्या हिताचं आहे. पारू बाळा, जे काही झालं ना ते सगळं कळलं मला. काळजात धस झालं माझ्या. खूप मोठं धाडस केलेस तू. किर्लोस्कर घराण्याच्या सुनेचं कर्तव्य पार पाडलेस तू. आत्या, कदाचित हे माझं शेवटचं कर्तव्य असेल. पारू बाळा, असं का म्हणतेस तू? पारू बाळा, अगं काय सांगतेस काय तू? तरी मला पारू आधीपासून आत्या, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवणार. बाकी कोण कशाला माझ्यावर विश्वास ठेवल? काय बी झालं ना तरी मला लवकरात लवकर दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमच्या विरोधात पुरावा शोधावा लागेल, तरच समजे माझ्यावर विश्वास ठेवतील. पारू बाळा, तरी मला आधीपासून या दोघी नव्हते आवडले, कारण त्यांचे हेतू चांगले नाहीये. या घरासाठी वाईट चिंता आहेत त्या. पण आपल्या घराला फक्त तू आणि तूच वाचवू शकतेस. पारू, प्रीतम सर, ही एवढी महत्वाची गोष्ट तू अजून आईपासून लपवून ठेवली आहेस. त्या अनुष्कावर ना मला आधीपासून डाऊट होता आणि आता तर ती दिशासोबत. ते काय नाही, मी आत्ताच्या आत्ता आईला सगळं जाऊन सांगतोय. प्रीतम सर ऐका ना, हे बघा तुम्ही देवी आहे ना, काय नका ना सर, असं करू नका. हे बघा माझी विनंती. कुठे कुठे शोधलं मी तुम्हाला? इथे काय करताय? मंदिरात जायचंय ना आपल्याला? चला निघूया. तिथे देवळात जाऊन देवाचं दर्शन घेण्याआधी ना घरातले राक्षस संपवायला पाहिजेत प्रिया. काय बोलताय तुम्ही? पारू मला सांगत होती की त्या बॉम्बलास्टच्या प्रकरणात अनुष्काचा हात आहे. ती अनुष्का आणि दिशा एकत्र मिळून. प्रीतम, पारू, तू काय सांगितलंयस प्रीतमला? तू पुन्हा अनुष्काचं नाव घेतलंस ना? पारू, अगं काय सुरू आहे तुझं? तू का अनुष्काला मध्ये आणतेस? मी तुला त्या दिवशी पण अनुष्काबद्दल वाईट बोलताना बघितलं होतं. प्रीतम, तुम्ही पारूचं काही ऐकू नका. अनुष्का चांगली मुलगी. अनुष्का आणि आदित्य दादांचं लग्न होणार आहे ना, म्हणून हे. प्रिया, माझ्या डोळ्यासमोर झालेली गोष्ट ही, माझ्यावर विश्वास नाहीये का प्रिया, तुम्हाला? जस्ट शट अप प्लीज. प्रीतम सर, वा, छान भांडण लावलंस ना आमच्यात. खूप बरं वाटलं असेल ना तुला? मनाला शांती मिळाली असेल. झालं ना तुझ्या मनासारखं? पण एक गोष्ट लक्षात ठेव पारू, काहीही झालं ना तरी मी तुझा हेतू कधीच साध्य होऊ देणार नाही. मी आणि हे किर्लोस्कर कुटुंब नेहमी अनुष्का सोबत उभं राहू. पास. असं का वागते मुलगी? कारण अनुष्का मॅडमनी समद्या घरच्यांचं मन जिंकलंय. समद्यांच्या डोळ्यावर विश्वासाची खोटी पट्टी बांधली आहे त्यांनी. त्यात त्या आदित्य सरांची होणारी बायको आहे म्हणल्यावर कोण त्यांच्यावर कशापायी संशय घेईल? प्रीतम सर, माझ्याकडे बी अनुष्का मॅडमच्या विरोधात काय बी पुरावा नाही. मी जर कुणाला काही सांगायला गेले तर कोणीच विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. समजा माझ्यावरच उलटल. प्रीतम सर, मला असं वाटते की जोपर्यंत अनुष्का मॅडमच्या विरोधात काय बी पुरावा मिळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही बी कुणाला काय बी सांगू नका.
बरं ते जाऊ द्या. मला आधी सांगा, तुम्ही इकडं कशापायी आला होतात? तुमचं काही काम होतं का? हा आईने बोलवलंय तुला, ये.